काकानू व आधीच बघितलं काय हो? कोण आधी बाबू ना? बाबू बाबू होय. तो मेला तर तिकडे बकऱ्या घेऊन आहे बघ. कुठं आहे काय? हा परलादेशनी चराय झालं काय आज मेला नुसती धावतात पुढं पुढं. ये आधी काय रे? अरे मेला तू इकडे आहेस होय. अरे तुझ मी स्वतः बावीवर गेलो तिकडं. अरे सकाळी सकाळी तुझं एवढं माझ्याकडे काम काय? अरे काम म्हणजे तुझं माहित नाही वाडीत काय झालाय ता? मला माहिती आहे पहिल्याडची म्हातारी मेली ती रात्री. अरे मी आता त्यांच्या घराखालनी येताना बघितला त्यांच्याकडे कोणच नाही आहे. आपल्या जाया हवा ना त्यांच्याकडं. अरे मयत झालाय रात्री. तू त्यांना फोन लावून सांगितलंस ना, मग त्यांनी रात्री निघाय नको सकाळी निघाले. तात झालाच पण रात्री पण गाड्या भेटाय पाहिजे ना त्यासनं. म्हातारी 4 दिवस जागेवर लोलते हे त्यांना माहिती आहे सगळं. त्यांनी याय नको होतं कुणीतरी. तू तरी तुझं सगळं काम टाकून किती दिवस बघणार आहेस? अरे खाड्याचा काय घेऊन बसलंस? आपला चालला हातावर पॉट तरी आजचा पण माझा माहिताचा या खाडाच होणार आहे. अरे तूच काय सांगू, रात्री ती वारली ना, तिच्या बाजूच तिकडे झोपाय राखणीच कोण नव्हता. शेवटी त्या वरच्या शिवरामाच बोलावून घेतला आणि दोघं आम्ही रात्रभर खाल्यात झोपलेलो. सकाळी उठून बघतो तर कोण नाही जमलेलं, म्हणून मी तुझ्या स्वतः आलो आता. तरी आता येताना ते फोन लावून सांगितलंय पोरासनं बाहेरच्या बाहेर काय जावा आणि लाकडा जमवा तिकडं. अरे तू एवढं करतोस त्यांच्यासाठी, पण त्यांनी जाण ठेवला नाही बास. नाही तर तू कोण नाही मी कोण. अरे ते चाकरमान्यांचा सोड रे, मी त्यांचा शेजार आहे म्हणून शेजार धर्म केला. तू जे सांगतो, मी लहान होतो ना तेव्हा ती बिचारी म्हातारी बटव्यातनं 50 पैसे काढून मला द्यायची, खाऊ खायस. त्याची आठवण माझं अजून आहे. अरे तर जाऊ दे, आता सगळं आपल्यासच कराय हवंय. मुंबईवाल्यानं बघ फोन लावून कुठं आलेत. मी पण शेल्डा बांधतो आणि येतो. ठीक आहे काय तर लवकर ये शेल्डा बांधून. मी पण बायकोच पाठवलाय माहिताजवळ. त्या म्हातारीच्या लेकी आलेत सकाळी. मी बाकीच्याच फोन लावून सांगतो काय तर लवकर लाकडा ठेवून यावा. तू ये लवकर. हा येतो चल पुढं. हा